आपल्या गावामध्ये होणाऱ्या या विशाल सभेला ज्यांनी या सभेचं आयोजन केलं, तालुक्याचे मंडळाचे अध्यक्ष भागवत देवसरकरजी, युवा मोर्चाचे अध्यक्ष देवानंद वानखेडे, उपाध्यक्ष शशिकांत बंडावार, सचिव भाजपाचे स्वप्नील रामगिरवार, विशाल परभणकर, शिवराज वारकड, अवधूतराव कदम, प्रकाश आडे, ओम इंदेवार, आज प्रामुख्याने माझ्यासोबत आलेले किनवटचे आमदार, माझे सहकारी भाजपाचे भीमराव केरामजी, नांदेड महानगर भाजपाचे अध्यक्ष अमर राजूरकर, नांदेड उत्तरचे म्हणजेच आपल्या भागातले जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख, महापालिकेचे नांदेडचे किशोर स्वामी, डॉक्टर अंकुश देवसरकर, संजय लहानकर मार्केटचे चेअरमन, जगदीश पाटील भोकरचे चेअरमन मार्केटचे, प्रवीण देशमुख, नारायण श्रीमनवार, चंद्रशेखर पाटील, सूर्यकांत हनवते, बाळा पाटील कदम, आनंदराव भंडारे, बाळासाहेब देशमुख, गोलू पाटील पारडकर, कुमारी सुप्रिया मुनेश्वर, ममताताई जोशी, तात्यारावजी पाटील, आज या सभेला आलेले सर्व ग्रामस्थ मंडळी, तालुक्यातील सर्व प्रमुख भाजपाचे नेते, कार्यकर्ते, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, प्रथम दिलगिरी व्यक्त करतो. खूप उशीर झाला याची मला जाणीव आहे. संध्याकाळी मी कालच भागवतला म्हणलो होतो, बरोबर यायला बहुतेक 7 वाजतील मला असं मी अंदाज घेतला होता, कारण की काल भाजपाची मराठवाड्याची मीटिंग संभाजीनगरला काल झाली आणि त्या मीटिंगला सन्मान्य मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष सर्वच होते आणि मीही त्या बैठकीला होतो. मुख्यमंत्री यायला जवळपास 8 वाजले आणि मग 8ही जिल्हे काल रात्री चर्चेमध्ये निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी बोलवण्यात आले होते. मी काही जास्त वेळ थांबलो नाही. मी धाराशिव, नांदेड आणि पहिला जिल्हा जो घेतला तो होता लातूर, हे 3 जिल्हे सांभाळून मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली. म्हटलं मला उद्या सकाळी माहूरला जायचं आहे आणि माहूर तालुक्यातले कार्यक्रम करून संध्याकाळी हदगावमध्ये जायचं आहे. त्यामुळे म्हटलं मला थांबणं कठीण होईल, कारण लांब अंतर खूप आहे आणि मला पोचणं आवश्यक आहे. त्यामुळे मी आज पहाटे रात्री निघालो, परंतु पहाटे निघून मग यायला मला 11 वाजे सकाळचे आणि मग माहूरपासून सुरू झालं. आत्तापर्यंत चालला कार्यक्रम आणि तुमचा शेवटचा कार्यक्रम. 10 मिनिटं विचार केला गावात तुम्ही शिल्लक आहे की नाही भाषण ऐकायला विचार करू. पण आपला आभारी आहे मी की आपण आज सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये आणि बँड चालू होता, मला वाटलं बँड, त्यामुळे तुमचा उत्साह, तुमची उपस्थिती आणि तुमच्या सर्वांनी मिळून जे स्वागत केलं त्याबद्दल मनपूर्वक आपल्या सर्वांचे प्रथम मी आभार मानतो. हदगावमध्ये यापूर्वी अनेक वेळा आलेलो आहे, काही नवीन नाही आहे. याच रोडवर आमदार आहेत, खासदार आहेत. पुढे मी विचारत होतो पण रस्ता बरा दिसतोय म्हटलं, बरं सांगितलं याच रोडवर आमदार पण आहेत, याच रोडवर खासदार माझी आमदार आहेत, पुढे खासदार आहेत, पण हरकत नाही. पण म्हटलं मी निर्णय घेतलेला आहे की ज्यावेळेस मी भाजपामध्ये आलो एक विचार केला की देशाचं नेतृत्व ज्या पद्धतीने आज काम करतंय, मग ते देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मी गेल्या वर्षभरापासून फार जवळून पाहतोय. धडाक्यात काम चालू आहे. देश पुढे गेला पाहिजे, विकसित भारताची कल्पना त्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देशासमोर मांडली आणि केवळ आश्वासन नाही तर 2047 पर्यंत विकसित भारत झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये विकसित महाराष्ट्रही होणार आहे आणि त्याच्यामध्ये विकसित नांदेड सुद्धा होणार आहे. आणि दिसतंय ना, काही नुसतं घोषणा नाही आहे, दिसते प्रत्यक्षात की काय विकासाची कामं कुठे कुठे कुठल्या क्षेत्रात सुरू आहे. प्रत्येकाला जबाबदाऱ्या निश्चित करून दिलेल्या आहेत, प्रत्येकाला मोठं काम सोपवून दिल्या गेलेलं आहे
जे आम्ही क्वचितच अगोदर पाहिलं आणि त्यामुळे वाटलं की ठीक आहे, जिथे आपल्याला काही संधी म्हणण्यापेक्षा जिथे कुठं विचार होत नाही, जिथे मराठवाड्यात तेच विषय घेऊन वारंवार जाऊन सुद्धा फार त्याच्यामध्ये काही प्रगती होत नाही, तर मोदी साहेबांनी जर आपल्याची आठवण केली, अर्थात त्यांनी मला बोलून घेतलं होतं, मी नाकारणार नाही. मोदी साहेबांनी मला बोलून घेतलं, अमित भाईंनी मला बोलून घेतलं आणि त्याने सांगितलं मला की तुम्ही महाराष्ट्रात काम करा, तुमच्यावर ज्या पद्धतीने तुम्हाला जे काही भोगावं लागलं हे मी तुम्हाला कमिट करतो की तुमचा मान सन्मान भाजपामध्ये 100% राखला जाईल. मी त्याला सांगितलं माझ्या मान सन्मानाविषयी नाही आहे, आयुष्यामध्ये मान सन्मान भरपूर भेटला हे मी कबूल करतो, त्यात काही कमी झालेलं नाही आहे, परंतु मला वाटतं की जे काम ज्या पद्धतीने मोदी साहेब देशामध्ये करत आहेत त्या पद्धतीने आगामी काळामध्ये त्या देशाचं नेतृत्व 10 वर्ष तर होऊन गेली, आता हे तिसरं टर्म मोदी साहेबांची आहे. म्हणजे 15 वर्ष सातत्याने ज्या व्यक्तीला देश उचलून धरतो, त्यांना सत्कार करतो, सन्मान करतो, निवडणुकीत निवडून देतो, त्या नेतृत्वाला आपण साथ दिली पाहिजे ही भूमिका घेऊन मी या ठिकाणी काम करायला लागलो मित्र. मला आशा आहे की आपल्याही तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये आगामी काळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही ही माझ्या मनामध्ये भावना आहे. आपण पाहिलं ना, अनेक पाहिले सहकारी, त्या सहकार्यांना मी ताकद दिली, भरपूर दिलं, जिल्हा परिषद पासून पंचायत समितीपासून विधानसभेपर्यंत काही कमी नाही केलं आम्ही. या भागात भरपूर मदत केली आपण, नाही असं नाही, परंतु कदाचित आम्ही कुठे कमी पडलो असो माणसं ओळखण्यामध्ये असं मी म्हणेन. परंतु आज मला कोणा टीका टिप्पणी करून काही तुमच्या टाळ्या मिळवायच्या नाहीत, पण आगामी काळामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये ज्या उणीवा राहिल्या असतील, काही कमतरता राहिली असेल, त्या कमतरता त्या उणीवा आगामी काळामध्ये दूर करण्यासाठी तुमच्या बरोबर मी आहे हे सांगण्याकरता मित्रांनी आलेलो आहे. त्यामुळे मला खात्री आहे की माझ्या प्रयत्नांना आपण साथ द्या. ही जी निवडणूक आगामी काळात होऊ लागलेली आहे की जिल्ह्याच्या एकंदरीत विकासामध्ये कलाटणी देणारी ही निवडणूक राहणार आहे आणि त्यामुळे काहीतरी नवीन करता आलं पाहिजे. या देशाच्या प्रगतीमध्ये आमचाही कुठेतरी हिस्सा आम्हाला वाटा, आम्हाला आमच्या भागामध्ये विकासाचा मिळाला पाहिजे आणि हे जर करायचं असेल तर नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी या सगळ्या गोष्टीला चालना देण्याचं काम तुम्हाला हाती घ्यावं लागणार आणि त्यामुळे कोणावरही टीका टिप्पणी करण्यापेक्षा काही पॉझिटिव्ह बाजू, काही सकारात्मक बाजू घेऊन आपल्या समोर आपण आलं पाहिजे. या प्रामाणिक भूमिकेतून मी आज तुमच्या गावामध्ये या ठिकाणी आलेलो आहे. मला माहिती आहे की भाजपला या ठिकाणी खूप मेहनत करावी लागणार आहे. मी मेहनतीमध्ये कधी कमी पडलो नाही आणि मला खात्री आहे की ज्या ज्या ठिकाणी मी हात घातला त्या ठिकाणी लोकांना मला प्रतिसाद 100% दिलेला आहे. आणि हदगाव तालुक्यामध्ये सुद्धा, हिमायतनगर असो, हदगाव तालुका असो, आता झाले रिझर्वेशन झाले, आरक्षण झाली, मतदारसंघ डिक्लेअर झाले, पंचायत समितीचे आरक्षण जवळपास डिक्लेअर झालीच वाटतं, पंचायत समिती सुद्धा, नगरपालिकेचे झाले, जिल्हा परिषदचं सुद्धा या 8 दिवसात 13 तारखेला होणारच आहे. लोक वाट पाहतात आमचा नंबर लागतो, आमचं आरक्षण निघते की नाही, लोक वाटच पाहून येतं काय निघतं. त्यामुळे ही सगळी पूर्वतयारी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इलेक्शनचं वातावरण आज सुरू झालेलं आहे. आमचा प्रयत्न आहे मित्र, मला सांगायला हरकत नाही की ज्या पद्धतीने केंद्र सरकार काम करत आहे, राज्य सरकार ज्याला काम करते मित्र, त्याच्यामध्ये बरंच काही आपण आपल्या भागामध्ये ओढून आणू शकतो. आणि ते करायचं असेल तर राजकीय धडी सुद्धा बसली पाहिजे, ते महत्वाचं आहे ना. ग्रामपंचायतीमध्ये बरोबर आहे ना, बरोबर काही जास्त ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा जर बहुमत नसेल तर सरपंचाला ग्रामपंचायत चालवता येत नाही, कारण बहुमत मिळालं पाहिजे. आपल्याला जिल्हा परिषद चालवायचे, पंचायत समिती सभापती आपला आणायचा आहे, नगरपालिका आपल्या भागातली आपल्या आणायची आहे, जिल्हा परिषद आपली आणायची आहे,
हे फार मोठं आव्हान आहे आपल्यासमोर आणि या आव्हानामध्ये हदगाव हिमायतनगर तालुका मागे राहू नये या प्रांजळ भूमिकेतून आपल्याला विनंती करण्याकरता मित्र हो या ठिकाणी मी आलेलो आहे। मला सांगा, परवा जवळपास महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यामध्ये 325 लोकांना नोकरीचे पत्र डायरेक्ट देण्यात आले। 325 लोकांना, म्हणजे अनुकंपा तत्वावर जी लोक 5, 7, 8 वर्षापासून थांबले होते, आमचा वेटिंग मध्ये नंबर आहे, आमच्या घरचा करता माणूस वडील असतील, कोणीतरी वारला असेल, त्याच्या जागेवर मुलाला घ्यायचंय, भावाला घ्यायचंय, कोणाला घ्यायचंय, वेटिंग लिस्ट असतेच ना, प्रत्येक ठिकाणी ताबडतोब होत। त्यामुळे 8-8, 9-9 वर्ष लोक वाट पाहत होती। 9 वर्षांचा एज बार होऊन जातो, त्याचं वय निघून गेलं असतं, नोकरी मिळत नाही, असं देवा भाऊंनी हा निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये जवळपास 10,000 लोक अशी होती की जी प्रतीक्षा यादीमध्ये होती आणि ती प्रतीक्षा यादी शासनाने निर्णय घेतला, कायदा बदलला आणि आज 10,000 लोकांना एकदम त्याच दिवशी नियुक्ती पत्र देण्यात आली। माझ्या हस्ते नांदेडमध्ये 300 लोकांना आम्ही नियुक्ती पत्र दिली। असं कधी घडलं होतं का? आहे ना, आपल्याकडे बेरोजगारीचा प्रश्न आहे, आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर लोकांना नोकरीची शोध असतात, सगळ्यांनाच काय सरकारी नोकऱ्या शक्य होत नाहीये, कारण शासनाला किती नोकरी देऊ शकतो याला काही मर्यादा आहे। पण वेटिंग लिस्ट आज महाराष्ट्रात क्लिअर झाली सगळी। आज महाराष्ट्रामध्ये प्रतीक्षा यादी पूर्णपणे ही संपलेली आहे आणि 10,000 लोकांना एका दिवशी नियुक्ती पत्र मुख्यमंत्र्यांनी तिथे मुंबईत दिलं। आम्ही लोकांनी जिल्ह्यातील त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी, त्याच्या आमदार खासदारांनी या जिल्ह्यात दिले, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वेटिंग लिस्ट क्लिअर झालेली आहे। घरकुलाचा विषय, काही विषय मुद्दाम सांगतो की जे पुढची जी वाटचाल आहे ती ज्या पद्धतीने चाललेली आहे तिचा पण रोग ओळखला पाहिजे। मला सांगा, काल घरकुलाचा निर्णय घेतला, महाराष्ट्राला 20 लाख घरकुलं एका फटक्यात देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला की हो ठीक आहे, देशामध्ये गरीब माणसाला घरं मिळाली पाहिजे, पंतप्रधान रोजगार आपली घरकुल योजना आहे। 20 लाख घरं महाराष्ट्राला कधी नव्हती मिळाली, नाही तर कधी गावात एक घर यायचं आणि 2 घरं यायची आणि 15 लोक ओरडायची की सगळ्या गावात 2च आमचा नंबर लागणार का? होतच आहे। माझ्याकडे समोर लोक जायला मागे पुढे आमचं काही नंबर लावा किंवा सांगा, माझ्या पुढे कसं करता येईल बाबा, गावामध्ये 50 लोकांची नाव आहेत आणि तुला पुढे घ्यायचं घेऊ कसं घेऊ, तर नाही करत। तर आज या 20 लाख घराचा निर्णय झाल्यामुळे महाराष्ट्रातल्या जवळपास मला जी माहिती आहे एकाही गावामध्ये प्रतीक्षा यादी शिल्लक राहणार नाही। सगळीच घरकुलं गावामध्ये येणाऱ्या 2 वर्षामध्ये 3 वर्ष पूर्ण होतील। त्याचा फायदा गरीब माणसाला आहेच। नांदेडला अनेक लोक असे की घरं नाही स्वतःची, झोपड्यामध्ये राहतात गरीब माणसं। हा प्रश्न, हा फायदा खऱ्या अर्थाने गावातल्या गरीब माणसाला झालेला आहे की महाराष्ट्राचं टार्गेट कधी नव्हतं एवढं, 20 लाख घराचं टार्गेट हे आज पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे हे मूलभूत प्रश्न यासाठी उल्लेख केला, नोकरीचा असो हे असो, याचा सामान्य माणसाला फायदा। तिसरा विषय, काल आपल्याकडे वादळ झालं, पाऊस झाला, नुकसान झालं ना। ऑगस्ट महिना, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 2-3 महिन्यामध्ये चिकार पाऊस झाला, कधी नव्हता एवढा पाऊस झाला। अर्थात याला काही शासन जबाबदार आहे कोणी, तुमच्यामुळे असा विषय नाही आहे। जागतिक पातळी तिकडे युपी मध्ये बघितलं, तिकडे घराचे घर वाहून गेले, घराचे घर, नदीचा असा रोग होता, बिल्डिंगच्या बिल्डिंग कोसळल्या, वाहून गेले घर वाहून गेले। उत्तर प्रदेशमध्ये बघितलं, पंजाबमध्ये बघितलं, आपण उत्तराखंडमध्ये बघितलं, सगळीकडे तशीच परिस्थिती। त्यामुळे महाराष्ट्र अपवाद असायचं कारण नाही की महाराष्ट्र ढगफुटी झाली, एवढा पाऊस झाला आणि पातळी पाण्याची सुद्धा नॉर्मल जी आपली फ्लड लेवल आहे त्यापेक्षा पाणी बरंचसं वर गेलं आहे। म्हणजे महाराष्ट्राचा फ्लड लेवलचा सुद्धा नव्याने विचार करावा लागणार आहे आपल्याला की पहिली आता पूररेषा चालणार नाही, तर नव्याने पूररेषा निश्चित केली पाहिजे। एवढं पाणी आता पडले, पुढे सुद्धा काय घडू शकतं काही सांगता येत नाही। म्हणजे शास्त्रज्ञांचं मत असं आहे की आता पाण्याची पातळी हळूहळू वाढतच चाललेली आहे, काय होईल पुढे काय होईल पुढचा विषय। परंतु पाण्याची पातळी पहिल्यापेक्षा नक्कीच यावर्षी वाढलेली आहे आणि आगामी काळात सुद्धा हे पाणी तेवढंच वर जाईल का कमी होईल तर काय होईल सांगता येत नाही। पिकं गेली, केळी गेली, सोयाबीन गेलं, कापूस गेला, बऱ्याच ठिकाणचे जे काही मी स्वतः फिरलो, बऱ्याच ठिकाणी मतदारसंघात स्वतः गेलो होतो, मी पाहिलं बऱ्याच ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि पंचनामे काय आज झाला की 8 दिवसाला पुन्हा पाऊस आहे, ते झालं की पुन्हा 8 दिवसाला पुन्हा पाऊस आहे। त्यामुळे सातत्याने हे सगळं घडत गेलं आणि शेतकऱ्याचं होतं ते नव्हतं झालं ही वस्तुस्थिती आपण सर्वांनी पाहिलेली आहे, त्याच्यामध्ये आपण अनुभव घेतलेला आहे।
आणि त्यामुळे मग शासनाने मदत केली पाहिजे, केलंच पाहिजे, चुकीचं काहीच नाहीये. अशा आपत्तीच्या वेळेस शासनाकडे अपेक्षित लोक पाहत होते, लोक तेव्हा होणार. मोजणी झाली, नॉर्मल जे काही पैसे होते ते देण्यासंदर्भात निर्णय झाला. लोक म्हणजे साहेब गरजेत काय होणार आमचं, बरोबर आहे. एवढं काय भाई, एवढं सगळं गेल्यानंतर 8,000 रुपये 9,000 रुपये काय होणार. मग निर्णय घेतला शासनाने आणि काल महाराष्ट्रासाठी 30-32 हजार रुपयाचं पॅकेज काल जाहीर केलं की हे असं असं करायचंय. नवीन सर्वे धोरण कालच आपली जी आर आला, पहिला जी आर आला, नांदेडचं नावच नाही. काय करतात आमदार, काय करतात खासदार, नांदेडचं नावच नसतं. विचारलं, म्हणजे चौकशी केली, काय झालं म्हणे नांदेडचा निर्णय वेगळा जी आर काढतो आम्ही की जिकडे जिकडे जास्त सगळ्यात जास्त फटका महाराष्ट्रात नांदेडलाच बसलेला. सगळे त्याचे हिशोब, त्याची माहिती, 24 तासही थांबायला तयार नाही. नांदेडचं नाव नाही, नांदेडचं नाव नाही, काय म्हणलं थांब रे बाबा, 24 तास. आज सकाळी 6 वाजता तो जी आर आला आणि त्याचे नांदेडच नाही तर काही तालुके सुटले होते, त्यांची सुद्धा नावं त्याच्यामध्ये आली आणि नांदेड सहित मोठ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 32,000 कोटी रुपये देण्याचं काम हे सरकारने केलंय. मला मुद्दाम सांगितलं. आता म्हणजे निवडणूक काय करून दिले, निवडणूक काय करून दिले, निवडणूक काय येतं काय, शेवटची निवडणूक आहे काय आहे. हा कार्यक्रम सातत्याने चालू आहे. दिले की उलट 50,000 द्या, 50,000 दिले लाख रुपये द्या. तुम्हाला हे कळलं पाहिजे की ज्या पद्धतीने हे सगळं कार्यक्रम सुरू आहे विरोधकांचा, काहीतरी त्यात म्हणजे माझं म्हणणं एवढं, ज्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की काय राजकारणाचा विषय थोडी होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये सर्व ज्यावेळेस आपल्यावर हमला झाला पहलगामच्या ह्याच्यामध्ये, सगळं देश एकवटला. पहलगामला हल्ला झाला, सर्व देश एकवटला आणि पाकिस्तानला घरात घुसून मारण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदी साहेबांनी केले. प्रत्यक्षात तुम्ही पाहिलेलं आहे. तर काही भेदभाव केला का की आपल्या लोकांनी, अजिबात नाही. आमचं म्हणणं नैसर्गिक आपत्ती आली, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर हल्ला झाला देशावर, त्यावेळेस सर्व देश एकजुटीने राहायला, देशातली माणसं पहिली एकजूट राहिले. कुठलाही त्याच्यामध्ये भेदभाव न करता देश सुरक्षित, आम्ही सुरक्षित, देशाची इज्जत ही आमची इज्जत आहे. आणि म्हणून तो निर्णय पंतप्रधानांनी जो घेतला तर सर्व लोकांनी त्याचं अभिनंदन केलं की हा निर्णय तुम्ही जोरदार घेतला. कधीही आपण पाकिस्तानवर हमला करण्यासंदर्भामध्ये एवढा विचार केला नव्हता जेवढा दणकेबाज निर्णय तुम्ही घेतलाय. तर जगामध्ये प्रशंसा झाली की निर्णय तुम्ही घेतला की ज्या ठिकाणी अतिरेकी कारवाई एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असताना आता बघायची भूमिका नाही आहे, ठोकून काढायची वेळ आलेली आहे की आमच्यावर जो हात घालेल त्याचा हात तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ही अशा प्रकारची भूमिका देशामध्ये होती. त्यामुळे राजकीय नेतृत्व आणि ताकद, राजकीय नेतृत्व आणि ताकद ज्या पद्धतीने या देशामध्ये सुरू आहे, वापरल्या जात आहे, नेतृत्व देशात मिळत आहे. मित्र, मला खरंच सांगतो, काही चुकीचं नाही. हे अतिशय धडाकेबाज काम चाललंय, सुंदर काम चाललंय. काल मोदी साहेबांचं भाषण पण ऐकलं. नवीन मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ काल झालं. जवळपास 3,000 एकरमध्ये मुंबईचं नवीन विमानतळ झालंय. तर तो आम्हाला काय फायदा, आणि आम्हाला फायदा आहेच. नांदेडची विमानसेवा सुद्धा मुंबईला झाली पाहिजे, आमची मागणी आहे. नांदेडला विमानतळ तुम्ही जाणार, आमचा काय फायदा होणार, तर अरे म्हटलं तुम्हाला माहिती आहे हे विमानतळच होऊ नये म्हणून चालू, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही विसरला असाल. मी 15 वर्षापासून नांदेडला विमानतळ, 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, की राज्याचा उद्योग मंत्री होतो त्यावेळेस मी हा निर्णय घेतला की नांदेडला विमानतळ केलं पाहिजे. आणि नांदेडला जवळपास 5 विमानं सुरू आहेत. अहमदाबादला सुरू आहे, बँगलोरला सुरू आहे, नंतर पुण्याला सुरू आहे, हैदराबादला सुरू आहे, दिल्लीला सुरू आहे. 5 विमानं नांदेडून जातात. आमचा काय फायदा, आमचा फायदा मी पाहिले नांदेडची पोरं शिकायला कुठे बँगलोरला आहे, कुठे पुण्याला आहेत, त्या ठिकाणी सर्व्हिसला IT सेक्टरमध्ये आहेत. नांदेडचा सामान्य मुलगा सुद्धा 3,000 रुपयाच्या तिकीटमध्ये पुण्याला जातो हे मी पाहिलेलं. हा फायदा नाही का आपल्या लोकांचा? जिथे 12 तास आणि 14 तास लागतात तिथे आज नांदेडचा पोरगा एका तासाभरामध्ये मुंबईला पोहोचतो. 3,000 4,000 कधी तिकीट सुरुवातीला नंतर वाढते, गोष्ट बरोबर आहे. परंतु जिथे काहीच सोय नव्हती ती सोय आज 5 ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि नवी मुंबईला सुद्धा आम्ही गेल्यानंतर मुंबई तासाभरामध्ये मुंबई पोहोचू शकतो. ही क्रांती आहे की नाही? 12-14 तासात वंदे भारत सुरू झाली, पहिल्यापेक्षा आहे ना, रेल्वे उपलब्ध आहे आपल्याला. तर मुद्दा एवढाच आहे, जगामध्ये जे तातडीने सुरू आहे, ज्या गतीने जे सुरू आहे
आपणही त्या स्पर्धेमध्ये मागे राहता कामा नये। एक दिवशी आमचा गरीबाचा पोरगा सो पंतप्रधान म्हणतात, जो हवाई चप्पल पहनता है उसको मैं हवाई जहाज में बैठने के लिए भी उसकी हम ताकत निर्माण करेंगे। हे देशाचे प्रधानमंत्री सामान्य माणसं जातात, मी काय म्हणत नाही, फार कोणी श्रीमंत असा नाही विषय नाहीये। ज्याला वेळेची किंमत आहे तो जातो, ज्याला हॉस्पिटल ट्रीटमेंट जाय तो जातो। ॲम्ब्युलन्सने जायला 12 तास लागतात, पेशंटला घेऊन सुद्धा 1 तास 1.5 तासामध्ये हैदराबाद आणि मुंबईला जातात। मित्रो, जगाच्या ताकदीने आपणही मागे राहता कामा नये। क्षुल्लक राजकारण जे जिल्ह्यात चालतं ना ते सोडून द्या, ते कधी संपणार नाही। ते चांगलं चाललंय त्याला वाईट म्हणायचं, जे वाईट चाललंय त्याला चांगलं म्हणायचं, खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं हेचा कार्यक्रम आहे। आणि निवडणुकीत तर ऊत येतो या गोष्टीत, निवडणूक आली की जास्त, आता तुम्ही ऐकलं महिना 2 महिने हेच चालणार आहे कार्यक्रम। माझं मी कुठल्याही नेगेटिव्ह कामामध्ये माझा इंटरेस्ट नसतो, मी कधी सकारात्मक जे चाललंय, जे चांगलं चाललेलं आहे त्या सकारात्मक गोष्टीला प्रतिसाद आपण दिला पाहिजे। चांगलं तर चांगलं झालंच पाहिजे, कोणी का असेल। आमचं म्हणणं एवढं असं की माझा जिल्हा महाराष्ट्रातल्या टॉप 10 मध्ये माझा जिल्हा राहिला पाहिजे, ही माझी भावना आहे। एवढे धोडे काढण्यामध्ये तो तसा मी तसा हे काहीच उपयोग नाही। जग कुठे चाललं, आपण कुठे चाललो आहे। काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवणच जात नाही, अडचणी काही लोकांची। तर मी काय कधी फिकर करते, काही फिकरच करत नाही। काल GR नवीन आला, मी सांगितलं म्हणून GR आला मुख्यमंत्र्यांनी दिला। काल मुख्यमंत्री दाखवला, साहेब बघा पेपरच्या बातम्या। काल मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलो होतो, मी त्यांना दाखवला, मोबाईलवर मेसेज होता की साहेब अमुक व्यक्तीने त्या ठिकाणी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, नंतर GR निघाला आणि म्हणून नांदेडला पैसे मिळणार आहेत आणि म्हणून मला मत द्या। असं कुठला गुजरातचं मंत्री मला मत द्या, मी केलं म्हणून। करणारे मुख्यमंत्री, करणारं शासन, क्रेडिट करणार तुम्ही, तुमचं काय संबंध, काय संबंध। त्यामुळे मित्र, हे जे काही चाललंय आता तुम्ही भरपूर समजता, मोबाईल बघता, TV बघता, तुमची गणित चालूच आहे, कोण कशाला बोलतं कशाला बोलतं। बघितलं की मला काय बोलतं फालतू आहे, अजिबात वेळ नाही, मला वेळच नाही, मी त्यात जाणार सुद्धा नाही। ज्याला काय बोलायचं तर बोलू द्या, बोलून किती बोलतील, महिना 2 महिने बोलतील, बोलू द्या। आमचं म्हणणं एवढंच आहे, काहीतरी जे चांगलं चाललंय लोकांनाही दाखवून द्या। तुम्ही मतदार म्हणून तुम्ही लोकांना दाखवून द्या, जो आमच्या भागाच्या विकासाकरता काम करेल, जो आमच्या गावामध्ये प्रगती करता हातभार लावेल, जो आमचा जिल्हा राज्यामध्ये पुढे नेण्याकरता काम करेल, त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू। ही भूमिका जर आम्ही प्रामाणिकपणे बजावली तर बघा त्यांच्या हिमती सगळं बंद होऊन जायचं, बोलणंच बंद होऊन जायचं। म्हणून माझी विनंती आपल्याला मित्र हो, की चांगल्या पद्धतीने काम करण्याकरता भरपूर वाव आहे, काही कमी नाही आहे। तंत्रज्ञान एवढं पुढे गेलंय, सगळ्या क्षेत्रामध्ये भारत एवढं पुढे चाललाय, आपणही त्याच्यामध्ये थोडंसं पुढे हात घातला पाहिजे। आमच्या फायदा झाला पाहिजे, आमच्या भागामध्ये, आमच्या भागातही फायदा झाला पाहिजे। हे करायचं असेल मित्र हो तर राजकीय एकजूट दाखवा, जो काम करेल त्याला मदत करा, जो काम करणार नाही त्याला रामराम करा। माझं म्हणणं एवढंच आहे, एवढंच सिंपल गणित आहे। वेळ घालू नका, फालतू कामामध्ये वेळ टाकू नका। आता ग्रामपंचायत येईल, त्याच्याकडे जास्त होतील, परत तुमच्याकडे वेळ आहे, ग्रामपंचायत झाली तुमची ग्रामपंचायत आता संपल्या म्हणते होणार आहे, बस मला सुरू शिमगा सुरू झाला असो। मित्र, हे सगळ्या विषयाचा मी तुम्हाला मुद्दा यासाठी उल्लेख केला, हे सगळे विषय जग कुठे चाललंय, आम्ही कुठे आहोत। आम्हाला या स्पर्धेमध्ये जगाच्या बरोबरीने चालायचं असेल तर आम्हाला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल। तेच ग्रामपंचायती, तेच जिल्हा परिषद, तीच पंचायत समिती, त्याच चौकशा, तेच पैसे खाणे आणि त्याच चौकशा, काय करायचं, आउटपुट काय द्यायचा, फायदा काय द्यायचा। त्यामुळे मला एवढंच म्हणायचं, काहीतरी वेगळ्याने विचार करून आपल्या भागाच्या विकासात्मक कामासंदर्भामध्ये त्या ठिकाणी भरपूर वाव आहे आणि ते करण्याकरता तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे, या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे। मी भागवत देवसरकरांना मुद्दाम चांगलं काम ते करतायत, महिला मोर्चात सुद्धा चांगलं काम सुरू आहे। माझी अपेक्षा एवढीच आहे की नवीन नेतृत्वाला वाव देण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे। जिल्हा परिषद स्थानिक संस्था ज्या आहेत, मग त्या नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, यातून आता नवीन जो कार्यक्रम शासनाने दिला आहे की गावं विकसित करण्यासंदर्भामध्ये आकडा तुम्हाला म्हणजे नेमकं काय करायचंय हा सुद्धा कार्यक्रम परवा शासनाने घोषित केला। ग्रामपंचायतीपासून कुठली कामं केली पाहिजे, रोजची खूप कामं आहेत। जमिनीच्या मोजणीपासून ते गावातल्या विकासात्मक कामासंदर्भामध्ये काय गोष्टी केल्या पाहिजेत या संदर्भामध्ये शासनाने ग्रामपंचायतीमध्ये स्पर्धा लावलेली आहे आणि जो चांगलं काम करेल जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर त्याला बक्षीस देण्याची सुद्धा नवीन योजना आणलेली आहे।
माझी अपेक्षा आहे की प्रत्येक गावाने याच्यात लक्ष घातलं पाहिजे. प्रत्येक गावामध्ये याच्यामध्ये लक्ष घालून जर तुम्ही आमचं गाव, जसं आपण ग्राम स्वच्छता अभियान मागे घेतलं होतं, की ग्राम स्वच्छता अभियानाचा फायदा एवढा झाला, गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आपण जे घेतलं होतं त्याचा फायदा खूप झाला. आम्ही त्यावेळेस R.R. पाटील आमचे सहकारी होते. ते R.R. पाटलांनी ही योजना तिच्या कल्पकतेतून आणली आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावामध्ये स्पर्धा सुरू झाली की आमच्या गावात आम्ही सुंदर गाव करू, गटारी साफ राहील, ग्रामपंचायती दाखले व्यवस्थित करून घेऊ, सगळे संकट आणू, ग्रामपंचायतीचं अमुक कामं करू, तमुक कामं करू. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांनी चांगलं काम केलं, अनेक ग्रामपंचायती उत्कृष्ट काम केलं. मी तर म्हणून पुन्हा एक नव्याने संधी आपल्या सरकारने दिलेली आहे. हे जर काम आपल्या गावात चांगलं झालं तर मला खात्री आहे की आपल्या गावाला सुद्धा एका प्रकारे चांगल्या पद्धतीने स्पर्धेमध्ये उतरून काहीतरी नवीन करून गावाच्या लोकांसाठी आता संगणकात एवढं सोपं झालंय, काय पहिल्यासारखं राहिलं नाही. सर कागद बघा, हे बघा, ते पण लगेच 5 मिनिटात रिझल्ट येतो, कुठे काय कमी आहे, कुठे काय झालं, काय नाही. त्यामुळे माझी अपेक्षा एवढीच आहे, या सगळ्या कामाला आपल्याला गती द्यायची आहे. आणि मित्र, मला मुद्दाम अपील करायचं आहे, या भागामध्ये भाजपची ताकद वाढवायची असेल तर तुम्ही आम्ही एकोप्याने काम करून आपल्याला या भागामध्ये नवीन नेतृत्वाला वाव द्यायचा. आपण मागची उदाहरणं पाहिलेली आहेत, अनेक प्रयोग आपण केले. हा नाही तर तो नाही तर बुजलूनच पहिला, असाच कार्यक्रम चालू असतो आपला. मला वाटतं की हे गणित थोडंसं बदला आणि यावेळेस हदगाव, हिमायतनगर या सगळ्या परिसरामध्ये नव्याने काम करणारं तरुण नेतृत्व आपल्याला पुढं आणायचं आहे. या दृष्टिकोनातून तुमच्याकडून मला सहकार्याची अपेक्षा आहे. तर जरूर मगाशी आमचे देशमुख म्हणाले किंवा बाकीच्या काही लोक म्हणाले की तुम्ही, देवसरकर म्हणाले की तुम्ही हे भाग दत्तक घ्या. मी हदगावला जास्तीत जास्त वेळ द्यायला तयार आहे, तुम्ही तुम्हाला जाहीर करा, पण येण्यासारखं काहीतरी करा, येण्यासारखं काहीतरी करा की मला इथे परत आला. आता या गावाने मला साथ दिली आहे, या गावासाठी 100% जास्त काय देतो. कामं करायची आम्ही आणि मतदान कसं काही करू नये. बघा नाही ना, विश्वास ठेवतो, मी मान्य करतो या भागात माझं येणं कमीच होतं, कारण की काही लोकांना जबाबदारी सोपवली होती, काम करत होती. मी कशाला हस्तक्षेप करू त्याच्यात? मी कोणाच्याही कामात हस्तक्षेप केला नाही, पण त्यांना वाटतं आम्हीच मोठे आहोत, आमच्यामुळे सर्व ठीक आहे, वाटत असेल केलं असेल काम, नाही म्हणत नाही. परंतु आता वेळ आलेली आहे काही नव्याने काही करायची, आणि त्यांची साथ नाही तर नवीन माणसं आहेत ना, माणसाची कमी कुठं आहे? आणि त्यामुळे माणसाची कमी नाही, उमेदीची कमी नाही, इच्छाशक्ती आहे, राजकीय इच्छाशक्ती आहे करून दाखवायची. असेल तर करा आणि बघा, ते फरक पडेल, नक्की फरक पडेल. आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम अशोक चव्हाण 100% करत सांगतो. उत्तर मला मिळतात ना, साहेब तुमच्याकडे पण मतदान केलं, आता ह्याचं काय होतं बघा, हा काय करतोय बघा, असे होते बऱ्याचशा वेळेस. तुम्हाला पाहिलं आणि मतदान केलं असे लोक म्हणतात, बरोबर आहे. आणि त्यामुळे ज्याला आम्ही त्या ठिकाणी संधी देऊ, आणि संधी कोणाला देऊ? लोक ज्याला म्हणतील त्याला संधी देऊ, ही माझी भूमिका. असं ओढून कोणी येणार नाही. भाजपाच्या वर्किंगमध्ये माझी ही भूमिका मी स्पष्ट सांगितली आहे की उमेदवार कोणी लग्याचा इकडचा तिकडचा द्यायचा विषय उद्भवत नाही. जो लोकांना हवा तोच उमेदवार आपण दिला पाहिजे. त्यामुळे मला काही प्रचार जास्त करायची गरज पडणार. तुम्ही सांगा तुमचा उमेदवार, तुम्ही सांगाल तो उमेदवार, तुमच्या पसंतीचा उमेदवार हा दिला पाहिजे, जेणेकरून त्या माणसाला जाणीव राहील की मी लोकांच्यामुळे निवडून आलेलो आहे, वरून मी हवेतून पडलेलो नाही, किंवा लोकांना दुसरं काही मला संधी मिळून नाही त्या उमेदवाराला की बाबा मी, तुम्ही काय एरवी कसंही दिलं असतं मला मत. बोलणारी बरीच लोक आहेत, तू निवडून आल्यावर बोलणारे फार लोक असतात, काही बोलतात. तेव्हा माझं म्हणणं एवढंच आहे की तुमच्या पसंतीचा उमेदवार आपण देऊ, नवीन संधी देऊन पहा आणि बघा. हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये आपण यावेळेस नवीन क्रांती घडूया आणि त्यातून आपली जिल्हा परिषद नगरपालिकेला काम करणारी संधी आपण निश्चित देऊया. वेळ वेळ तुम्ही तयारच बसले वाटतं, काय रेडी आहात? अजून वेळ आहे. अजून कुठलाही निर्णय आम्ही घेतलेला, मी जाहीर सांगतो, आम्ही कोणालाही अद्याप शब्द दिलेला नाही, कुठलाही वेळ नाही. लोक जे आता आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर आपण सगळं बसू, तुमचं म्हणणं काय ते ऐकून घेऊ आणि मग निर्णय घेऊ ना आपण. लोकांचा कल ज्यांच्या मागे त्याला द्यायचा निर्णय आहेच आमचा, विश्वास पाहिजे. ज्याच्या मागे लोकांचा कल आहे त्या माणसाला ही संधी दिली पाहिजे, हे माझं व्यक्तिगत मत आहे. त्याच्यामुळे यश
नांदेड महापालिकेमध्ये एकेकाळी मी 82च्या जागा आहेत नगरपालिकेच्या, त्या 82 मध्ये मी जवळपास 72-73 जागा मी निवडून आणल्या होत्या. मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे. त्यामुळे अशक्य काही नाही आहे. ज्यावेळेस लोकांचं मत आमचा निर्णय मॅच होतो त्यावेळेस लोक पाहतात की निर्णय बरोबर लोक त्या ठिकाणी घेतात. आपण उभी काहीतरी लादायचं कोण आणि त्याचं गावातून कुत्र विचारायचं त्याला आपण द्यायचं आणि मग मला सीट पडली कशी पडणारच, कशी यायची. त्यामुळे हे निर्णय घेत असताना अचूकपणे निर्णय व्हावा आणि लोकांना पसंत असलेला उमेदवार द्यावा अशाही प्रकारची भावना जरूर या निमित्ताने आहे. मित्र, मी अधिक वेळ घेत नाही, उशीर झाला त्यामुळे अधिक वेळ मी घेणार नाही. परंतु खूप उशीर झाला आणि आता मी माहूरून सरळ इथे आलेलो आहे. त्यामुळे खूप उशीर झाला आणि तुम्हाला वाट पाहावी लागली. परंतु जी उपस्थिती पाहिल्यानंतर 2 शब्द अधिक बोलता यावं असा हुरूप माझ्यामध्ये निर्माण झाला. एवढी संख्या या ठिकाणी उपस्थित आहे आणि कायम ठेवा असंच, म्हणजे शेवटपर्यंत गेले असते काय करा, पण शेवटपर्यंत कायम ठेवा. आता आम्हालाही टाळा, दुसऱ्यालाही टाळा. असे गाव आहेत ना, आलं त्याचं स्वागत, यालाही स्वागत, त्याचंही स्वागत. शेवटी काय करते काही सांगताच येत नाही. असं काय होऊ देऊ नका. तुमचं गाव तसं नसावं असं वाटतं. त्यामुळे तसं काय होईल असं वाटत नाही. पण काही गाव आहेत जिल्ह्यामध्ये दोन्हीकडे टाळा मारतात, दोन्हीकडे पाठवतात. लोकांना वाटतं आमचं सर्व आहे, रिझल्ट तिसरा निघतो काहीतरी. त्यामुळे तसं काही होणार नाही आणि कुठेतरी आपण शब्दाला जागूया. अपेक्षा सांगा, जरूर बोला. अपेक्षा आहेत, कामाच्या अपेक्षा आहेत, काय केलं पाहिजे, पण ते कसं असलं पाहिजे करायचं आपल्याला. राजकीय घडी बसवण्याची वेळ आलेली आहे. जिल्ह्यामध्ये अमोलाला बदल होतोय, मी दिसतंय ना मला. जिल्ह्यामध्ये राजकीय ज्याला म्हणतो मंथन होत चालू आहे आणि जिल्ह्यामध्ये लोक पाहतात की नेमकं आता आपण पुढे जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं, कुठे गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे. एक संभ्रमाचं वातावरण जरूर होतं काही ठिकाणी, पण विधानसभेने दाखवून दिलं की तसं वातावरण नाही. लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं की तसं नाही. आम्ही तुमच्या बरोबर, गरजा वेगळ्या आहेत, लोकांच्या गरजा वेगळ्या आहेत, गरिबी आहे, प्रश्न आहेत, बेरोजगारी प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न, खूप विषय आहेत. त्यामुळे आत्मनिर्भर भारताचे निर्णय जो पंतप्रधानांनी घेतला की आम्हाला बाहेर पैसा आमचा जाऊ नये, आमचं उत्पादन स्वतःचं उत्पादन असलं पाहिजे, फार मोठा विचार आहे. गर्व से कहो हम स्वदेशी आहे. म्हणजे महात्मा गांधीजींनी एकेकाळी परदेशातल्या आलेला कपडा जाळून टाकला होता की हा कपडा विदेशातला आहे. माझा देशाला शेतकरी कापूस उत्पादक स्वतः कापूस उत्पादन करू शकतो, कपडा बनवू शकतो, आपल्याला कपडा देशातला असला पाहिजे. या भूमिकेतून एकेकाळी ज्यावेळेस घडलं होतं तीच वेळ आज पूर्ण आलेली आहे. परदेशातल्या मोठ्या जे दिग्गज राष्ट्र म्हणून त्यांचा दबाव या जगामध्ये सुरू झाला. आमचं आहे का, आमच्याकडूनच अमुक घ्या, आमच्याकडूनच अमुक घ्या, नाही की तुमच्यावर 50% कर लावू, एवढं कर लावू, तेवढा कर लावू. आज पंतप्रधानांनी सांगितलं तुमच्या दबावाखाली आम्ही येणार नाही, आम्हाला जे पटतं तेच आम्ही करू आणि देशाच्या माणसावर पैसा आम्ही लादणार नाही, कर लादणार नाही. आणि म्हणून जीएसटी आपण पाहिलं, जीएसटी आज 4 स्लॅबमध्ये होतं ते जीएसटी आज 10% कमी केलं, 28%, 18% जीएसटी आलं. त्याच्यामुळे लोकांच्या हातामध्ये आज पैसा करायच्या ऐवजी खिशात पैसा राहू लागलेला आहे. वस्तुस्थिती आहे, मी जे म्हणतो तपासून घ्या. सगळ्या गोष्टी आज पहिल्यापेक्षा तर मार्केटमध्ये टॅक्स कमी झाल्यामुळे, म्हणजे आता कॅन्सर ज्याला आहे, कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी औषध एवढी महाग होती, त्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटला आज कुठलाही गोळ्यावर किंवा इंजेक्शनवर सरकारचा टॅक्स नाही, जीएसटी नाही, बिलकुल नाही, करमुक्त झालेला आहे. आणि बाकीच्या सुद्धा गोष्टीवर जे कर 28% होते ते सुद्धा 18%, 10% सरळ कमी केला असल्यामुळे आज एक तर मान्य करावं लागेल, सरकारने कर कमी केल्यामुळे गरीब माणसाच्या खिशामध्ये पैसे, कराचे पैसे शिल्लक राहू लागले, आज कमी झाले की नाही. त्यामुळे हे जे निर्णय होत आहेत आज त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 42,000 कोटीचा फटका बसला, खरी गोष्ट आहे. परंतु 42,000 कोटी सुद्धा भरून काढणं इतपत ताकद महाराष्ट्रामध्ये पहिल्यापेक्षा खप वाढला आहे, पहिल्यापेक्षा टर्नओव्हर वाढलेला आहे आणि ते वाढल्यामुळे तो पैसा आपोआप परत मार्केटमधून सरकारकडे जमा होईल. म्हणजे टॅक्स येईल पण कमी येईल, परंतु सेल वाढल्यामुळे तुझ्या जी काही फटका बसला तो भरून निघेल, अशा प्रकारचा एकंदरीत परिस्थिती आहे. खूप व्यापक बदल होत आहेत, धोरणात्मक निर्णय होत आहेत. थोडंसं वाचत चला आणि ते सोशल मीडिया जर कमी बघा, त्यातलं खरं 100% जर बऱ्याच 90% बोगस असतं, तर सोशल मीडिया कमी बघा आणि जे वास्तव आहे ते कुठेतरी समजून घ्या की आपल्याकडे चाललंय, चांगलं चाललंय. जे चांगलं चाललंय त्याचा विचार केला पाहिजे, जे वाईट चाललं सोडून द्या. आणि जे टीका करतात त्याचं बोलणं कितपत खरं आहे
आणि शेवटचा विषय मला एवढंच सांगायचं आहे, आज गावोगावी सगळीकडे वाद असे काही विकोपाला मधल्या काळात गेले ते थांबवले पाहिजे. म्हणजे प्रामाणिक भूमिका आपल्या सामाजिक जे प्रश्न निर्माण झाले, सुरुवातीला मराठा विरुद्ध ओबीसी, आता बंजारा विरुद्ध आदिवासी, नंतर आदिवासी विरुद्ध मुनेरवार, धनगर विरुद्ध परत आदिवासी, जे काही सुरू झालेलं आहे याच्यातून आपण कोणी म्हणत नाही की माझ्या हिश्श्यातून ताटातलं काही 5% काढून त्याला द्या, असं कोण वाद कशामुळे साहेब आमच्या काढून देऊ लागेल तिकडे देऊ लागेल. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं कोणाचं न काढता जर आरक्षण मिळत असेल तर कोण आक्षेप घ्यायचं का? रोज टीव्हीवर चालू आहे, तो त्याला शिवाय देतो, तो त्याला शिवाय, काय साध्य काय होणार आहे यातून? पण स्पष्ट म्हणणं मित्र, काळजी घ्या. शेवटी गावात राहायचं आपल्याला, एकाच ठिकाणी राहायचं, एकाच ठिकाणी राहायचं उद्या, एकमेकांना डोके फोडून गावात भांडण होणार असतील तर काय फायद्याचं आहे? शेवटी राहायचं गावात, एकोप्याने राहावंच लागणार आपल्याला. त्यामुळे हे जे प्रश्न निर्माण केले जात आहेत किंवा वाद मुद्दाम निर्माण केले जात आहेत त्यातून राजकीय पोळी भाजण्याचं काम काही राजकीय पक्ष करू लागलेले आहेत, त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. नाहीतर गावागावामध्ये एवढे वाद विकोपाला गेलेले आहेत, उद्या तुम्हाला हे भरून काढण्याकरता 10 वर्ष लागणार आहे. लक्षात ठेवा, सोपं काम नाही आहे. शेवटी गावात राहायचंच आहे, एकमेकांचे घर लागून आहेत, भिंती लागून आहेत, आपला परवडणार आहे. मित्र, हा विषय महत्वाचा आहे, सोपा नाही, छोटा नाही, पण विचार करण्यासारखा आहे. ते मला मुद्दा या निमित्तानं कोणी बोलायला धाडस करत नाही, बोलतच नाही विषय कोणी. मी बोलतोय कारण मी सगळं पाहिलेलं आहे आणि त्या प्रश्नाला मी कोर्ट कचेऱ्यापर्यंत इथपर्यंत सगळ्या बारकाईने गोष्टी पाहिल्या असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा बारकावा मला माहिती आहे की काय नेमकं चाललंय, काय होणार आहे. त्यामुळे फक्त एक तुम्हाला अवगत करतोय, या विषयासंदर्भामध्ये आपण खूप काळजी घेतली पाहिजे आणि गावागावामध्ये जे वितुष्ट निर्माण करण्याचं काम चाललंय ते चांगलं काम नाही, थांबवायचं काम सुशिक्षित लोकांनी आणि जाणकार लोकांनी केलं पाहिजे, अशी माझी अपेक्षा आपल्याकडून आहे. मित्र, अधिक वेळ मी घेत नाही. देव सरकारांचे अभिनंदन करतो, आभार मानतो आणि एवढा चांगला कार्यक्रम आपल्या गावामध्ये ग्रामीण भागात आज होत आहे, असा ह्याच्यापेक्षा दुपटीने कार्यक्रम पुन्हा घ्या. मी त्यावेळेस नक्की पुन्हा येतो आणि वेळेवर येतो. एकदा माझ्या हातचं काहीच नव्हतं, काय करू, शेवटी मला यायला उशीर झाला, पण तुम्ही लोक वाट पाहत बसल्यामुळे तुमचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.